विरे भावा चिमटा काढ पटकन. अरे भावा चिमटा काढ जोरात कर अजून. विरे मला तर सगळं सपनच वाटतेला का. मला वाटलं नव्हतं असं काय होईल. जळू बघितलं स्वतःच डोळ्याने. हा तुला विश्वास नव्हता ना माझ्यावर. आला का आता बसला मला विश्वास. लगा ती सपशेल थेट तुला बोलली की तू तिला आवडतोस. विरे तिने उघड सिग्नल दिला. आता तुझी बारी आहे. कसली बारी? तिला सांगायची तू पण मला आवडतेस म्हणून. हे नाही बाबा मला नाही जमणार हे सांगायला. अरे असं कसं नाही जमणार. जमावं लागणार बाबा. कसं असतंय ना राजकारणात आणि प्रेमात सेम असते. दोन्हीकडनं उमेदवाराला सिद्ध करावं लागते की मीच लायक उमेदवार आहे म्हणून. त्याशिवाय मतदार विश्वासच ठेवत नाही ना. आणि आता तिचं मत फिरायच्या आधी ना तिला तुझ्या पक्षात घे. असं वेळ वाया घालून उपयोग नाही आता. मी तर म्हणतो ना जो काय फैसला व्हायचा की नाही तो आजच्या आजच होऊन दे. आजच प्रपोज करून टाक तिला. हा काय प्रपोज? ए नाही बाबा मला नाही जमणार रे प्रपोज बिपोज काय. अरे वेरे जमणार प्रपोज आहे ना प्रपोज एकदम असं सॉलिड झालं पाहिजे. लोहा गरम आहे तरच हाताळं मारून घे. आणि कसं असतंय ना पुरीने एकदा दोनदा सिग्नल देतात. त्यात जर तू असं वेळ वाया घालवला ना ती जाईल दुसऱ्याकडे. त्यामुळे मी तर म्हणतो ना जे का व्हायचं ना ते आत्ताच होऊ दे. आत्ता ए ना गे डोक्या पडलायस की तू. आजच्या अजून डायरेक्ट आत्ताच्या आत्तावर आलायस. अरे आत्ता कसं करणार प्रपोज? हे विरे एक काम करू तिला ना आपण रानातल्या रस्त्याकडे बोलून घेऊ. आपल्या सगळ्या पोरासनी पण मी बोलून घेतो आणि प्रत्येकाला एका झाडावर बसवतो. आणि जशी पिऊ येईल का नाही तुला एकदम स्टाईल मध्ये प्रपोज करायचा. जसा तू प्रपोज करशील आपली सगळी पोरं फुलांचा असा वर्षाव करतील. आणि डायरेक्ट बॅकग्राऊंडला बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है. नाही आपण काय करू माहितीये का? फुलं नाही त्यांच्यातच आहे ना अक्षदा म्हणजे काय होणार माहितीये का? ते असे अक्षदा टाकणार म्हणजे तिथं जागच्या जागेत आमचं लग्न लागणार बघ. अरे पुढे गेला की तुला. आणि मग काय होणार माहितीये का? तुमच्या मेहबूबचं आहे का नाही हा घर बसायचं दिसतं ना आग लागेल. हा आमच्या प्रेमाची बॉम्ब अख्ख्या गावभर होईल. अरे काय ना आगे प्रपोजची आयडिया देतोयस का माझी लाकडं पोचावतोयस? अरे विरे प्रपोज कसं असं स्पेशल झालं पाहिजे ना म्हणून बोललो का. थांब जरा सुचवतो. सुचव डोकं लावतो मी जरा थांब. हा विरे एक काम कर तिला ना डॉट 143 गुलाबाची फुलं दे. त्यानं काय होईल? अरे विरे 1 4 3 म्हणजे अरे आय लव्ह यू. टट मला काय कळलं नाही. मग तिचा तर विषय सोडून देतो. थांब जरा सुचवतोय मी थांब. 1 4 3 काय असले आकडे काढतात काय माहिती. विरे हा आम्ही तुम्ही भालेबाशी हा काय हो तेनु प्रेम करू छु. म्हणजे अरे नेनु निकू प्रेमिस्तू ना. काय बोंगलायस काय तू? अरे तेरे नाल लव हो गया बल्ले. अरे काय बले काय कळणं झालं ना नीट बोल की जरा. अरे विरा सोपं आहे का हा असं ना तिला वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रपोज कर म्हणजे बघ कशी 0 मिनिटात इम्प्रेस होते ती. ए तिची काय सगळ्या भाषेमध्ये PhD झाली होय तिला कळायला. हा आणि चल मी जरी तिला ना वेगवेगळ्या भाषेत प्रपोज केलं तिला काय पाहिजे लागत ती सगळं. पॉइंट आहे. हे बघ मी एक पॉइंट मिस केला. मग अशी काय म्हणले तू जसा आहेस ना तसाच मला आवडतोस. मग आहे ना की मी तिला आहे ना माझ्याच पद्धतीने सांगणार. कळलं का? आपण कसं सांगणार आहेस तू? ते तुला काय करायचंय ना ग्या मी सांगतो बरोबर. ए विरे दोस्त म्हटलं दोस्ताची काय तर मदत करायको नको. मी एक कामच करतो तिला फोन करतो आणि तिला इथं बोलून घेतो आणि तुला कसं सांगायचं ना तसं सांग. हे नाग्या थांबे फोन बिन नको लावूस. अरे मला काहीतरी तयारी करू दे का सांगायची. तुझी तयारी होईपर्यंत ना तिकडं पोरं होतील तिला लावतो मी तिला फोन. हॅलो पियू नागे बोलतोय. हा नागे बोल. अगं आज आत्ता ताबडतोब तुमच्या घरामागच्या रानातल्या रस्त्याकडे भेटायला ये. का काय झालं? अगं विहिरीच्या संबंधित आहे ना लय महत्वाचं काम आहे.
महत्वाचं काम? अरे नाही रे, आता लगेच तर नाही जमणार मला. अगं पिऊ असं नको बोलूस. विरूच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे. अरे पण झालं तरी काय, ती तरी सांग. ते तुला इकडे आल्यावरच कळल. पण तू लवकर ये, मी वाट बघतोय. अरे ना, काय झालं पिवडे? नाग्याचा फोन होता का? आता भेटायला बोलवतोय. म्हणत होता की विरू बाबतीत काहीतरी महत्वाचं काम आहे. चल की मग जाऊया. नाही वैशे, एक काम कर ना, मी जाऊन येते, तू इथंच थांब. म्हणजे कोणी बी आलं तर तू सांगू शकतेस ना की मी खोलीतच आहे म्हणून. आणि तू इथं असल्यावर मी बाहेर गेल्या ह्याच्यावर कोणाला संशय बी नाही येणार. हा ठीक आहे. तू थांब, मी आलेच जाऊन. बरं. हा. विरे, हा बाबा ती येते आता इकडे. आकड्यात पैलवान कसा तयार असतो ना, तसा तयार राहा तू पण आता. नाग्या, अरे मला काय कुस्ती खेळायला जायचंय वय? अरे प्रपोज करायचंय तिला. आणि काय र कडू, तू तिला खोटं का बोललास की माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून? अरे ती बिचारी तिकडं आता काळजीत पडली असेल र. होय होय विरे, अरे कुठं फेडणार ही पाप? हा, दोस्ताची कधी एवढी काळजी केली का रे तू? तिला एक वाक्य काय बोललो तर तुझी एवढी काळजी करून राहिलो आत्तापासूनच. हा विरे, हा ना, प्रेमात प्रपोज करणं ना जीवन मरणाचाच प्रश्न असतोय. पहिल्यांदाच पडलाय ना प्रेमात, म्हणून तुला माहित नाही. हा तर तुला 1000 वेळा प्रेमात पडलायस नाही का? हजार आहे ना, लेख कमी बोललायस तू. त्या लाख वेळा प्रेमात पडलोय. कुठली पोरगी होच मानायला का? ए विरे, तुझा रस्ता ना लेख क्लिअर आहे. तू तिला बिंदास बोल. नाग्या, तू टेन्शनच घेऊ नकोस बघ. मी जसं सभा गाजवतो ना, तसं प्रपोज बी वाजवतो का नाही बघ. अशी लपत कुठं चालली? आणि जर सतत बाहेर जाणं वाढत चाललंय बरं का. ही नेमकी कुठं चालली ना, ती बघितलंच पाहिजे. ऐ चला. ए नाग्या, हा. का अजून कशी नाही आली रे ती? आय 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 आय. किती 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 तू प्रेम होतं चाललेला का तुझं? हा, आता 2 पावलाचा रस्ता आहे. ती असतो मी तुला दम धीर काय दरवाना झालं वय? आता तसं नाही, मला उगीच टेन्शन आलं तिचं. कुणी बघितलं ना, उगाच राडा व्हायचा. आता तू बघणार आहेस की त्याच्यामुळे वाईस नटून थटून येत असणार ती. हुकलेला आहेस का रे जरा? हा, तू तिला काय सांगितलंस की माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, मग ती काय नटत थटत बसणार आहे वे? ए विराला का, किती जीवन मारण्याचा प्रश्न असला ना, पोरगी तिच्या आवडत्या पोराला भेटायला जाताना ना अशी लगेच उठून येत नसते का. तुझ्यासाठी सजत असणार आहे ती. सजना सजले मी तुमच्यासाठी, सजना सजले मी सजनावाले. तर आधीच मला टेन्शन येते ना. घ्या तू तिला फोन कर, कुठपर्यंत आली ती बघ. लावतोय थांब. हा ना, गे बोल. अगं निघालीस की नाही तू घरातनं? एवढा वेळ कसा लागतो तुला यायला? अरे हो, निघाली आम्ही. इथं बघ, मोठ्या आंब्याचं झाड आहे ना, त्याच्या बाजूला उभी आहे. हा, तिकडनं पुढे पुढं. हा हा, म्हणजे हे बघ, पुढे येऊ, मग उजवीकडे येऊ, मग पुन्हा सरळ चालू आणि मग डावीकडं. हा, ये लवकर. आले.
येते हाय का आता ना एक काम कर त्या झाडा मागे लपतो मी इकडे लपतो ती आली की तिला प्रपोज कर ओके चल चल आय लव्ह यू. भावाने केला प्रपोज अरे देवडा फ्रीडमच्या स्टोरी काढा वावरातल्या बुजगवण्याला आलोय म्हणतो का काय? बोलायचं त्यालाच होतं पण समोर दुसरंच बुजगावून आलंय ए तोंड सांभाळून बोल आता हिथंच जित्ता गाडी आणि ह्याची लायकी बुजगावण्यालाच आयला म्हणायची आहे ते म्हणते इज्जत तरी नाही काढणार तर ह्याने एखाद्या पुरीला जर विचारलं ना तर ह्याच्यासारख्या घरगड्याची ना तोंडावर इज्जत काढून निघून जाईल. ए तू समजतोस कोण आपल्या भावाला लागा अंगार आहे अंगार तुझ्यासारखा भांगार नाही कळलं का आणि त्याच्यावर कोण जीव ओळून टाकते हे माहितीये का रे तुला कोण? हे नाग्या राहू दे त्याला कुठं सांगत बसतोस चलित ना. अरे थांब जरा हिलेच हवेत उडतो रे ह्याला बी कळू दे की तुझ्या मागं कोण लागलंय ती किती मोठ्या घरातली आहे तिचं जर नाव तुला कळलं ना तुझ्या पायाखालची जमीनच सरकल ती पोरगी लाखात एक आहे आणि लवकरच आमच्या विराची होते का नाही बघच तू. हो मग त्याचं जेव्हा केव्हा ठरेल ना तेव्हा आम्हाला सांग. त्याच्या लग्नाचा मांडपाचा खर्च प्लस जेवणाचा खर्च आम्ही करणार. अरे तो तुलाच करायचंय तिचं नाव आहे ना लवकरच तुला कळेल तू लग्नाच्या तयारीला लाग. नाही ते कळायचंय तेव्हा कळू दे पण त्याआधी तुम्ही दोघंच एकमेकाशी लग्न करू नका म्हणजे झालं. चला रे या दोघांनी एकमेकाच करू द्या प्रपोज. याला याला मजू नका डिस्टर्ब करू आणि हा शुभेच्छा बर का. ते काय म्हणते ते हा भावी वाटचालीसाठी दोघांना खूप खूप शुभेच्छा फ्रॉम जगदीशराव पाटील. विराला का ह्याला दाखवायचं का आपला इंगा हे नाग्या त्याला इंग दाखवायचं राहू देत. ती पी कुठे आहे ना ती बघ आधी. हाला का तिथं ठेंगा दाखवूनच गेली यायला पाहिजे होती आत्ता पातूर. ए नाही नाही ती असं नाही करायची. मला काय वाटतंय तिने ना जगेल इकडे येताना बघितलं असणार आहे म्हणून माघारी गेली असेल ती. हाला का तसंच असेल हा पण बरं झालं तिचं तीच गेली हा. नाही तर ते जागेने बघितलं असतं ना पिऊला प्रपोज मारताना तर ती गेली असती.
तर तुमची लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधी दी एंड झाली असती बघ. काय झालं एवढ्या गडबडीत कशाला माघारी बोलवलं मला? तुला माहितीये का वीरूला न भेटताच आली आम्ही. काय वाटलं असेल त्याला? वीरूला कधी बी भेटता येईल ग, पण जर का तू इथं आता आली नसतीस ना तर मला आयुष्यात कधीच भेटली नसतीस बघ तू. काय झालं सांगणार आहेस का आता? तुझं डॅडी डॅडी अगं पण ते तर मुंबईला गेलेत. गेलं होतं मुंबईसनं परत आलं ते. माहित नाही ग तुझं डॅडी ना कशानं तरी लय पेटलं ते बघ. आणि जर का अशा परिस्थितीत तुझं घरी नाही दिसलीस सगळ्यात अगोदर तर माझा जीव घेतील आणि मग तुझा. अगं पण ते असे अचानक कस काय आले? आता मला कसं माहिती का पिऊ हे समज. हा तू 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 चल आणि विचार त्यांना. घरी लय मोठा राडा चालू आहे बघ. मला लय भ्या वाटतंय पिवडे. वैशे एवढं घाबरायला काय झालं? चल आपण बघू डॅडीसने काय झालंय ती. तू पुढं मी येते मागोमाग. अरे आमच्या भावकीतल्या पुरीला पळवून नेतोस तू? हा तिला फसवतोय तू? साहेब नका मारू त्याला. तुला काय वाटलं तू तिच्याशी गुलू बोलशील, तिला आपल्या जाळ्यात वडशील? पण एक लक्षात ठेव, ही अंकुशराव पाटील जित्ता असेपर्यंत आमच्या बांबवड्यामध्ये असली प्रेम प्रकरण नाही चालू देणार. नाही चालू देणार. साहेब मारू नका साहेब, मी नाही फसवलं रुपालीला. आमच्या जीवापाड प्रेम आहे साहेब एकामेकावर. अजून जेव्हा पाठ प्रेम आहे. अजून मी प्रेम आहे तुला जीवाच्या पाड फसवतो. साहेब त्याला नका मारू त्याची काय बी चूक नाही साहेब. मी प्रेम केलं त्याच्यावर साहेब. एक काम कर. तू नाही सांगायचं आम्हाला आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. तुझी हिंमत कशी झाली आमच्या मोर तोंड उचकाडायची? हिंमत कशी झाली? नाही ना तिकडे हिंमत कशी झाली तुझी? नाही नका पिवडे तुझ्या डॅडी तर जीवच घेतील ग याचा. तुझ्या डॅडींना प्रेमाची एवढी चीड असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं बघ. कोणीतरी वाचवा मंगेश. मी नाही भेटणार त्याला. परत सोडा त्याला सोडा. पिऊताई तुम्ही तरी काहीतरी करा ना. पिऊताई अहो ते त्याला मारून टाकतील. पिऊताई वाचवा ना माझ्या मंगेशला. माझा मंगेश? अजून मी तुझाच मंगेश आहे? अजून तुझाच मंगेश आहे का? साहेब बस करा. सोडा माने सोडा. हो याचा जीव घेऊन गेला ना तर विरोधकांनी आयतं पोलीत गावल. हे प्रकरण आपल्या चांगलं ठेल. कांत्या ह्याला घेऊन जाईत ना आणि तिथं नेऊन इतका तुडव की परत रुपालीकडेच काय कुठल्याच पोरीकडे बघायची हिंमत करणार नाही. हो ताई वाचवा ना त्याला. ताई त्याला वाचवा. मंगेश कोणीतरी वाचवा त्याला. ताई वाचवा त्याला. नाही सोडा मला. ताई वाचवा त्याला. मंगेश सोडा मला. मंगेश माने आज तुमच्यामुळे हे दोघं वाचलेत, नाहीतर खरंच मेली असती. आईबाप आपल्या मुलाला एवढ्या प्रेमाने वागवतात, एवढं प्रेम देतात, एवढा विश्वास टाकतात त्यांच्यावर, आणि ह्या असल्या अवलादी त्यांचा असा विश्वासघात करतात. असा विश्वासघात करणाऱ्यांच्या बाबतीत असंच करायला पाहिजे.